आणि आता विधानसभेच्या आढाव्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांच्या बैठकींचा सिलसिला पुढील आठवड्यात देखील सुरूच राहणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांनी घेतली पवारांची भेट, तर 10 तारखेला मुंबई दौरा। आरएसएस कडून भाजपची खरडपट्टी, हिंदुत्ववादी मुद्द्यांना बगल दिल्यानं आरएसएस दक्षिण मुंबईतील पदाधिकारी आणि नेत्यांवर नाराज, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुण्यात जबाबदाऱ्यांचं वाटप, प्रमुख पदाधिकाऱ्यांना निवडणूक समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली। केसरकर 15 वर्ष आमदार कामं होत नसतील तर त्यांना आता आराम द्या, अमोल कोल्हेंची टीका, तर अमोल कोल्हेंनी स्वतःची काळजी घ्यावी, केसरकरांचं उत्तर। वर्ध्यातील आर्वी विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही, आर्वी काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असून काँग्रेसलाच मिळावा, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या बोहळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात, पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत कदम यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। भारती पवारांच्या नणंद गीतांजली पवार शरद पवारांच्या भेटीला, गीतांजली पवार बगलांमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसेंच्या विरोधात लढण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातील जुन्या व्हिडिओ ट्विट करत अंबादास दानवेंचा शासनावर निशाणा, तुम्ही योजनांची जंत्री वाचा की अजून काही, आम्हाला घरी जाऊ द्या, गेटच्या दिशेने जाणारी गर्दी दाखवत दानवेंचा टोला। 13 ऑक्टोबरला मुंबईत मनसेचा मेळावा होणार, राज ठाकरे मेळाव्यातून पुढची भूमिका स्पष्ट करणार, सूत्रांची माहिती।